नमस्कार. आज आपण एका भलत्याच इंटरेस्टिंग साहित्यिक गुढाचा छडा लावणार आहोत. विचार करा, एक अशी कथा जी फक्त एका ओळीची आहे, किंवा तसं आपल्याला वाटतं. चला तर मग सुरू करूया. तर ही आहे ती ओळ, ती गूढ ओळ, खरे आहे का, खरंच इत्यादी. आणि पुढे लिहिलंय, हा भोरीपन्ना जन्म उम्मग जन्मात येईल. आता हे पहिल्यांदा वाचल्यावर एकदम विचित्र वाटतं नाही का? म्हणजे काही बोधच होत नाहीये. मग साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की अरे याचा अर्थ तरी काय घ्यायचा. हे काय आहे नेमकं? एखादं कोडं आहे की कुणाला संदेश दिलाय की काहीतरी अर्धवट राहून गेलंय? आपण आज याच प्रश्नाच्या मुळापर्यंत पोचणार आहोत. बरं, तर या एका ओळीच्या रहस्याची उकल करायची असेल तर आपल्याला सगळ्यात आधी त्याच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे त्याचा उगम कुठे आहे हे शोधावं लागेल. इथं प्रत्येक लहान सहान तपशील खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण तोच आपल्याला योग्य दिशा दाखवेल. आणि हा संदर्भ आपल्याला थेट घेऊन जातो जातक कथांकडे. आता जातक कथा म्हणजे काय? तर प्राचीन भारतातल्या 500पेक्षा जास्त कथांचा हा एक प्रचंड मोठा संग्रह आहे. यामध्ये भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा सांगितलेल्या आहेत. याचा अर्थ आपलं हे जे एक ओळीचं गूढ आहे ना, ते या अफाट कथासागरातला एक छोटासा थेंब आहे. आता गंमत बघा, याच मजकुराच्या संदर्भात आपल्याला काही महत्त्वाचे धागेदोरे सापडतात. वॉल 4 असं जे लिहिलंय त्यावरून कळतं की हा काही 1-2 पुस्तकांचा संच नाही, तर अनेक खंडांचा संग्रह आहे. मग नो 452 हा आकडा सांगतो की यात अशा शेकडो नोंदी आहेत. आणि हो, W.H. राऊस यांनी 1901 साली याचा अनुवाद केलाय. या सगळ्या माहितीवरून आपल्याला या संग्रहाची व्याप्ती आणि त्याची रचना कशी असेल याचा अंदाज येतो. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण काय करूया की या गूढ नोंदीचा प्रत्येक भाग सुटा करून बघूया, त्याचं विश्लेषण करूया. कारण इथल्या प्रत्येक शब्दात आणि चिन्हात काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला आहे. तर पहिला भाग, क्रमांक 452. हा क्रमांक काय सांगतो? तो हेच सांगतो की ह्या प्रचंड मोठ्या संग्रहातली ही एक विशिष्ट नोंदवलेली एंट्री आहे. अगदी आपल्या लायब्ररीत कसं प्रत्येक पुस्तकाला एक नंबर असतो, तसंच काहीसं. हे फक्त एक ओळखचिन्ह आहे, एक आयडेंटिफायर. त्यानंतर येतं शीर्षक, भूरीपन जातक. सोपा आहे. याचा अर्थ होतो भूरीपन जन्म. आता साहजिकच आहे की हे त्या कथेचं नाव असणार जी आपण शोधतोय. आणि मग येते ती ओळ, खरे आहे का, खरंच, आणि पुढे इत्यादी. जुन्या काळात म्हणजे प्राचीन ग्रंथांमध्ये कथेला तिच्या पहिल्या ओळीवरून ओळखण्याची ही एक अगदी सामान्य पद्धत होती. म्हणजे कसं, आपण एखादं गाणं त्याच्या पहिल्या 2-4 शब्दांवरून ओळखतो ना, अगदी तसंच. मग आता खरा प्रश्न येतो, म्हणजे जर हे कथेचं शीर्षक आहे, ही तिची पहिली ओळ आहे, तर मग बाकीची कथा कुठे आहे? गायब झाली. इथेच तर सगळी मेख आहे. हेच तर ते गूढ आहे. पण गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर त्याच मजकुराच्या अगदी शेवटच्या भागात लपलेलं आहे. आणि हाच तो पॉइंट आहे जिथे हे सगळं कोडं सुटतं आणि आपल्याला एक सुखद धक्का बसतो. त्या शेवटच्या भागात काय लिहिलंय? तर हा भूरीपन जन्म उम्मग्ग जन्मात येईल, बस हाच तो अरेच्छावाला क्षण आहे. या एका वाक्याने सगळं कोडं सोडवून टाकलं. म्हणजे ही काही अर्धवट कथा नाहीये, हा तर चक्क एक पत्ता आहे. हे माहितीये का कसं आहे? आजच्या भाषेत सांगायचं तर ही एक प्राचीन हायपरलिंक आहे. म्हणजे बघा, नोंद क्रमांक 452 ही स्वतः एक कथा लिहायचंय, तर ती उम्मग्ग जन्म नावाच्या एका दुसऱ्या मोठ्या कथेत लपलेल्या कथेचा एक संदर्भ आहे, एक पत्ता आहे. जणू काही एक दिशा दाखवणारा बाण. कल्पना करा, त्या काळातला वाचक काय करत असेल? तो आधी नोंद क्रमांक 452 वर पोहोचेल, मग तो हा पत्ता वाचेल, आणि मग उम्मग्ग जन्म नावाची मोठी कथा उघडून त्यात आपली हवी असलेली कथा शोधेल. विचार करा, माहिती व्यवस्थापित करण्याची किती हुशार आणि प्रभावी पद्धत होती ही. म्हणूनच ही एक छोटीशी नोंद आपल्याला प्राचीन काळात लोक माहिती कशी सांभाळत होते, कशी तिची रचना करत होते, याबद्दल खूप काही सांगून जाते. म्हणजे हा विषय केवळ एका कथेपुरता मर्यादित नाहीये, तर कथा कशा सांगितल्या जायच्या त्या पद्धतीबद्दल आहे. तर मग या एका ओळीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? एक, की प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा क्रॉस रेफरन्सिंगसारखी प्रगत तंत्र वापरली जायची. 2, की कथांमध्ये कथा असू शकतात, जशी रशियन बाहुलीमध्ये दुसरी बाहुली असते तसं. 3, ही नोंद म्हणजे कथा नाही, तर ती एक प्रकारे त्या कथेची अनुक्रमणिका आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीकधी मजकुराचा आशय जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढीच त्याची रचनासुद्धा महत्त्वाची असते. आणि शेवटी एक विचार मनात येतो. आपण ज्या कथा वाचतो
त्या कथांच्या आत तर रहस्य असतातच, पण त्या कथांच्या मांडणीत, त्यांच्या रचनेत आणखी कोणकोणती रहस्य दडलेली असतील, नाही का? काय माहीत, कदाचित याची उत्तरं आपल्याच घरात, पुस्तकांच्या कपाटात, त्या पुस्तकांच्या अनुक्रमणिकेत लपलेली असतील.